नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रत्येक उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे। नाशिकमधील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार कुमारी रुचिरा संतोष साळवे, योगेश वामन भोर तसेच भारतीय अंबादास ताजनपुरे यांनी प्रचारात आघाडी घेऊन खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता नाना गायकवाड तसेच वसंत भाऊ गीते यांच्या उपस्थितीत चेहेडी पंपिंग नाशिक येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रत्येक उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे। नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी रुचिरा संतोष साळवे, योगेश वामन भोर तसेच भारतीय अंबादास ताजनपुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता नाना गायकवाड तसेच वसंत भाऊ गीते यांच्या उपस्थितीत चेहेडी पंपिंग नाशिक येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय अंबादास ताजनपुरे, कुमारी रुचिरा संतोष साळवे, योगेश वामन भोर यांनी विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, योगेश बापू घोलप, अंबादास तात्या ताजनपुरे, अंबादास आरंगळे, संतोष साळवे, राहुल ताजनपुरे, गोकुळ नागरे, दामू ताजनपुरे, सुदान बोराडे, नामदेव बोराडे, अरुण भोर, दत्तात्रय ताजनपुरे, गोकुळ ताजनपुरे, अजय गुरज, प्रवीण शिंदे, शेख पवार, श्रीकांत कांगणे, राजू सय्यद, बबन घोडे, अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक। निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना देखील कार्यालयाचे उद्घाटन जे आज होत आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय दत्ता नाना गायकवाड, या भागाचं ज्यांनी 5 वर्ष नेतृत्व केलं ते माझे आमदार आदरणीय गोकुळ, व्यासपीठावरील सर्व मातंडीच्या वेळी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहात आणि माता भगिनींना घरी जायची घाई झालेली आहे। मी फक्त 5 मिनिटं आपल्याला आवाहन करतो आणि 15 तारखेला जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्या निवडणुकीसाठी संपूर्ण नाशिक शहरात मोठी रणधुमाळी चालू आहे। कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या बाजूला आहे हे समजायला कुणालाच मार्ग नाही आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे। त्याच्यातून आपल्याला माणसं निवडायची आहेत। आता ती माणसं निवडायची आहेत आणि मग कोण माणसं निवडली पाहिजे तर त्यांच्या मागे वारसा आहे। अंबादास तात्यांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, भारतीताईंनी काम केलंय, हे अनुभवी आहेत। भारतीताई, योगेश भाऊ तरुण आहेत, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आणि रुचिराताई MBA झालेल्या आहेत आणि वडिलांचा नाशिक महानगरपालिका नाशिक पंचवार्षिक 2026 निवडणूक या होऊ घातलेल्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उभी आहे आणि मतदार राजाकडे रोज प्रत्यक्ष जाऊन भेटी घेतो। या भेटीच्या दरम्यान उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि ते पाहूनच असं वाटतंय की विजय आज आपला आजच झालेला आहे आणि मतदार राजांनी विश्वास टाकला आणि निवडून आलो तर माझ्या या प्रभागात जी 15 वर्ष या प्रभागाची वाताहत झालेली आहे तर ती वाताहत दूर करण्याचं काम मी प्रथम करेल। पाण्याचा खूप जटिल प्रश्न आहे इथे। आता आम्ही फिरल्यानंतर कळालं की चेहेडी पंपिंगच नाही तर संपूर्ण प्रभागात पाण्याचा खूप जटिल प्रश्न आहे आणि हा जटिल प्रश्न सर्वप्रथम सोडवला गेला पाहिजे। त्यानंतर रस्ते
रस्ते हा इथला मूलभूत प्रश्न आहे, कारण हा संमिश्र प्रभाग आहे, शेती झोन आहे, शहरीकरण आहे आणि थोडा गुंठेवारी पद्धत आहे. त्यामुळे इथं चांगले रस्ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देणं खूप काळाची गरज आहे. आणि त्याच्यानंतर ड्रेनेज असेल, पाण्याच्या पाईपलाईनी असतील, जी आता सध्या पाणी पुरवठा होतंय तर ती 2000 मध्ये मीच सामानगाव रोडला अश्विनी कॉलनीच्या इथे 25 दशलक्ष लिटरची 25 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधली होती, परंतु ते आता खूप त्याचं कमी प्रमाण होते. त्यासाठी आमच्या पंपिंग या भागातच नवीन त्यापेक्षाही मोठा जलकुंभ उभारण्याचा माझा मानस आहे. त्याबरोबर गोरेवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे माझा मानस आहे. त्याचबरोबर जे हॉस्पिटल एक सिन्नर फाटा येथे आणि गोरेवाडी येथे आहे त्याच्यावर आपले लाडके खासदार नाशिकचे माननीय राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर दत्ताजी नाना गायकवाड आणि आपले माजी आमदार बापू घोलप आणि माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्याबरोबर आमचे 2 उमेदवार भारतीताई ताजनपुरे आणि योगेश दादा भोर. जसे आता माझे वडील बोलले थोड्या वेळ अगोदर की त्यांनी जे कामं केलेले, तर मी काय वेगळं तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी बघितलेले माझ्या वडिलांचे विकास कामं जे त्यांनी ह्या प्रभागासाठी केलेले. गेल्या 9 वर्षांपासून माझे वडील आत्तापर्यंत सुद्धा ते लोकांचे कामं करत आले या प्रभागाच्या विकासासाठी. आज आमचा वॉर्ड महिला राखीव झाल्यामुळे त्यांनी मला पुढे केलेलं आहे. तर माझे सुद्धा काही विजन्स आहे ह्या प्रभागासाठी, जे मी सातत्याने माझ्या वडिलांसोबत डिस्कस करत असते. तर माझ्या वडिलांचे सुद्धा काही अपूर्ण स्वप्न आहे ह्या प्रभागासाठी, जे राहून गेलेले, जे मला पुढे जाऊन पूर्ण करायचे ह्या प्रभागासाठी. जसं की मला माहिती आहे की पंपिंगमध्ये सगळ्यात मोठा इश्यू आज आहे पाण्याचा. भविष्यात जेव्हा आपण अगर एखादी पाण्याची टाकी इथे उभी केली तर म्हणजे कायमचं ते पाणीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर मी तुमच्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की अगर तुम्ही आमच्या तिघांनाही एक चान्स दिला, एक संधी दिली, तर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही तिघही ते पूर्ण करू. पंपिंगचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते पूर्णपैकी संपून टाकू. त्याचबरोबर आमचे काय विजन्स आहे की सर्वे नंबर 222 मध्ये मनपाच्या खाली किमान 14 एकर जागा आहे, तिकडे आपल्याला एक सेंट्रल लायब्ररी बनवायचं आमचं स्वप्न आहे. तर असे बरेच काही गोष्टी महिलांसाठी आहे, जे असे बरेच विजन्स आहे आमच्या तिघांचे, तिन्ही उमेदवारांचे. त्याचबरोबर आत्ता माझे वडील बोलले की तिन्ही उमेदवारांना, म्हणजे माझे वडील त्याच्यात मी नाही, आणि भारतीताई ताजनपुरे आणि योगेश दादा भोर यांना बरेच पक्षांकडनं बरेच ऑफर होते, पण ते एकनिष्ठ राहिले मशालशी. माझे वडील आज गेल्या 14-15 वर्षांपासून मशालात आहे. तर त्यांनी हे सगळं जे निर्णय घेतले आज पक्षाशी एकनिष्ठ राहायचं, ते ह्या प्रभागासाठी आहे, तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तर तुम्ही जो विश्वास माझ्या वडिलांवरती दाखवला आहे तो प्लीज माझ्यावरती पण दाखवा. त्याचबरोबर माझ्यासोबत उमेदवार माझे दादा आणि माझ्या काकूंवरती दाखवा. आणि मी तुम्हाला एवढंच बोलते की अगर तुम्ही पूर्ण पॅनल आणेल तर संपूर्णपणे तो विकास होईल या प्रभागात. नाहीतर अगर तुम्ही जसे अगोदर बाबा बोलले की अगर तुम्ही याला वोट केला आणि त्याला वोट केला तर तो विकास शक्य नाही. तर मी तुमच्याकडून हीच विनंती करते की येथील 15 तारखेला सर्वांनी जाऊन आशीर्वाद रूपेने आमच्या तिघांनाही मतदान करा. मशाल समोरचं बटन दाबून आमच्या तिघांनाही विजय करून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.